निर्गुण निराकार परमात्म्यानं आकार धारण केला आणि मानवी रूपात आला. त्या सुखाला अंत नाही तर आपलं किती मिळालं तर तकला तू आहे. बरं जे मिळविलं ते आपलं आहे का? पण जीवाला अभिमानच बोलता. मला परवाला एक एनटी भेटली. एनटी म्हणजे नायब तहसीलदार, शॉर्ट नायब तहसीलदार भेटले. बसले गप्पा. महाराज काय सांगा तुम्हाला, दोघं नवरा बायको सुखदुंडी घेऊन आलो. काहीच नव्हतं. लवकरच लग्न झालं, वय बाकी होतं थोडं, ग्रॅज्युएशन केलं आणि मी नायब तहसीलदार झालो स्वतःच्या. वा रे पठ्ठे बापूरा. पुन्हा म्हणतो हा बंगला मी बांधला, काही नाही कोणाचं त्याच्यात खडक्यानी दमडीनी असं सांगू लागला हुशारकीनं. तुम्हाला तर माहिती आहे, मला माहित आहे नाही, त्याचा बाप पाहिलाय नाही. मा बाप किती मूर्ख आहे, आता पाहिला नाही मला सांगितलं. काय बोलते बेफाम लोक, तसं बोलावं काय काही कळायचं पत्ता, कोणाजवळ बोलतो काय काही. तुम्हाला तर माहिती आहे माय किती भोळी. मी ऐकून घेतल्या होत्या त्याच्या गप्पा करता काय. आता मापातच आलो, तुमच्या गावातच आलो तर शा खाणं होईना करता. ते ऐकून घेतले मी त्याच्या गप्पा. राहिलो म्हणजे बापाचं काही नाही बंगला. नाही की शरीर जर नसतं तर बंगला झाला असता का? कसा होईल त्याच्याशिवाय कसा होईल? हे काय बोलता महाराज? अरे बापरे म्हणजे आपल्या वरच निघालो. मी आणलं एक बोलू तुला, तू माझा मित्र आहे, तुला एनटी होण्याची अक्कल आहे, पण बापाचं महत्व कळालं नाही. बाप जर पावल्यावरच उभं नसतं तर कोणत्या तालुक्यात एनटी असणार? काही लाज तुला बोलायला. आणि हे गोष्टी मला सांगत जाऊ नको अशा कानानं ऐकावं वाटत. अरे माईची उपकार आहे, भोळी बाबडी का असं ना, पण महाबाबे अजून आला नाही. मी 100 वर्षाचा घोडमा माईला शिव्या द्यायचो, वाटेल तसं बोलायचं. आता हे पोट भरायचं साधन आहे म्हणून तुम्हाला सांगतो मी मायबापा सेवा नाही, मी काही सोयीचं नाही. हो माय मेली पण मी काही सेवा केली नाही. मा बापा तर ती असतानाच गेला. मी 1.25 महिन्याचा होतो तेव्हाच तो गेला. कोण त्याला कळलं काय पण असतं हे बिलिंदर निघणार तर आपण गेलेच बरे. असा मूर्ख माणूस मी खरं म्हणजे. तरी माझी आई म्हणते अरे तू महाराज जरी झाला तर भेटायला येत जाणार. ती माईची माया. 1000 रुपये खर्च करून जे भेटत नाही ती माईची माया. जिच्या दुधाची किंमत होत नाही ते दूध आईचं दूध. आईची किंमत होत नाही. अरे भोळी बाबडी का असं ना, पण तुमचं काय व्हावं तिचे मनात हित आहे, तिचं प्रेम आहे, प्रेम स्वरूप आई. वात्सल्य सिंधू, वात्सल्याची मूर्ती म्हणताय. म्हणून भव जरी तुम्ही झाले, गाव जरी पाया पडलं तर माय पाया पडायला आली भोळी बाळी तर पडू द्यावं. मृतंगाचार्य समजे माया पाया पडतील तुला काय झालं नाही रे, असं नका करू. तू किती जरी शहाणा झाला तर 9 महिने 9 दिवस तिनं वागवलं, कडी खांदी वागवलं, तिनं धारण केलं. म्हणून तू इथं म्हणून मंत्री, म्हणून पंतप्रधान, म्हणून राष्ट्रपती. विसरू नका रे आई वडिला. अरे एक वेळेस आम्हाला विचारू नका, पण आई वडिलाची सेवा करा. आई वडिलाच्या सेवेमुळेच पांडुरंग आलेले आहेत. कुंडलिका भेटी विठ्ठल पुतळे करून आणण्यापेक्षा जिवंत पुतळ्याची सेवा करणं. जिथे बाप को रोटीनं देवेन मरे पाच. जिवंतपणे ते अन्न करता मेले आणि मग मेल्यावर म्हणतो पांढरी इकली मेल पांढरी पाहुणे रावलेले खुश झाले. शेवटचा दिवस काही मिळालं मिळ आहे का? कोणता दिवस गोड? अरे जन्माला आला आणि परमात्मा कळून घेतला, आपलं खरं घर कळालं, घरी येऊन बसला. हा शेवटचा दिवस. काही नुकती जिलेबी म्हणजे शेवटचा दिवस. हो विठ्ठल जीवनाचं खरं वर्म कळणं, खाडकन डोळे उघडणं हा शेवटचा दिवस. हो कीर्तन प्रवचन ऐकता कानावर येतं, कीर्तन ऐकत नाही, प्रवचन ऐकत नाही, पण डोळे उघडले म्हणून कानावर येतं. आपण एखाद्याला विचारावं खरे आपल्या गडाच्या बाजूला ते मांजरीची पिल्ली दिसत नाही, तुम्हाला माहित नाही का ते डोळे कोणाचे? असं कानावर ऐकायला. ती कुत्री इथं व्याली होती खरे, ते पिल्ले डोळे उघडले. कुत्र्याचे पिल्ल्याचे, बांजराच्या पिल्ल्याची. दिवाळीचे सण सीताफळ आले, खा महाराज डोळे उघडले. कशाची?
म्हणजे ते कीर्तन प्रवचन नाही ऐकत डोळे उघडते. कीर्तन प्रवचन ऐकून मानवाच्या पिल्ल्याला 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 पिल्ले झाले तरी अजून काऊन उघडणार आहे बाबा? या शब्दात तरी निदान काल्याच्या कीर्तनात तरी उघडा. म्हणजे का उघडा आता उघडी लोकांचे सगळ्यांचे डोळे उघडले. गोकुळीच्या लोका ब्रह्मज्ञान काय कमी आहे तिथं महाराज. खूप आनंद आहे. धरणी धरी पिक काही देव जिथं आहे देवावर ज्याचं ध्यान आहे त्याला सगळं कळत असतं. एक MSc अगदी आहे. या गावाला मी प्लॉट दिले म्हणे आणि कोणतं खत कसं वापरावं काय वापरावं हे त्यांना सांगितल्यामुळं चांगलं उत्पन्न झालं. मी म्हणतो या खतानं झालं का जमीन होती का तो या रिसर्चनं झालं. वा रे वा MSc अग्री आमच्या कुठे चालणार. आम्ही जरी येडेगाबाळे असलो हे चालणार. जमीन तो आणली आणि जमीन जर नसली तर माईनं जर कधी खंडी वागवलं नसतं तरी एवढा झाला असता का बापे. वर खेळला कीर्तनाला आला असता इतकी धरण थोडीफार काही तुम्हाला ऐकता आला असतं का. माईनं जर वागवलं नसतं कधी खाडी वागवलं नसतं. पाय बाबा प्रेम तिचे आणि वार तिच्या प्रेमाचा पत्ता लागत कसं होईल रे. तिनं धरलं आणि ती आपल्याला सोडून ह्या माईत विलीन जाईल. ही माय आपल्याला कोशिती आता ही ज्वारी वगैरे धान्य कशामुळे तारे वरचे फवारी वरच्या फवाऱ्यानं जमतं का जमीन लागत ती आणि तिनं धारण ती तापली तर पीक येतं. कोण तापितो कोण तापितो सूर्य तापितो जमिनीला. ती तापली तर पीक येईल नाही तापली तर तिला तापविणारा कोण आहे भगवान. तुमच्याजवळ कर्ज खूप झालं सरकारचं आणि ते कर भरायला पैसा जर नसला तर किती बेचैन होता आणि त्या कराकडे तुमचं ध्यानाने कोणी मागायला नाही आलं तर किती बेहोश राहता. आता किती दिवसाचा प्रकाश देतो. बऱ्याच वर्षाचं बिल थकलेलं बोलू नका. बऱ्याच वर्षाचं बिल थकलं एखाद्या माणसाचं आणि त्या इलेक्ट्रिसिटीची इंजिनिअरिंगनं माफ केलं तर कसं वाटतं तुम्हाला. या ना साहेब जेवण करून घ्या ना साहेब. आणि हो साहेब इतक्या दिवसाचा तापतो तर कर द्यायला तुमच्याजवळ पैसे नाही का. अरे कर म्हणजे संस्कृतमध्ये हात ते पण दिलेले कर फेडाय करतात. निदान कीर्तनाला तर टाळी वाजवा. इथं जर नाही वाजवणार तर कुठे वाजीत बसणार. टाक 1.5 पैसा. कीर्तन प्रवचनात टाळी वाजवायला विसरत जाऊ नये. विठ्ठल म्हणायला विसरत जाऊ नये. कमलमुख राम भजन विठ्ठल. देवाचा कर भरायला कर दिले की नाही वर हात करायचा सगळे विठ्ठल.